नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण 10वीचं जॉमेट्री मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड यातला पहिलं प्रकरण सिमिलॅरिटीला सुरुवात करत आहोत. प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर हे प्रकरण ऑप्शनसह 10 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. इट विल बी आस्क्ड फॉर द 10 मार्क्स इन द अपकमिंग एक्झामिनेशन. सो त्या दृष्टिकोनातून हे प्रकरण महत्त्वाचं आहे. प्रकरणामध्ये काही थिअरम्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, काही रिझल्ट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, सिमिलॅरिटीचा कन्सेप्ट देखील स्टडी करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरणाला ॲक्च्युअली सिमिलॅरिटी हा कन्सेप्ट समजून घेण्या अगोदर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला या प्रकरणामध्ये एक कन्सेप्ट स्टडी करायचा आहे, जो आहे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. प्रकरण सुरुवातीला एक कन्सेप्ट आपण आता अभ्यासणार आहोत. त्या कन्सेप्टचं नाव आहे, मी या ठिकाणी मेन्शन करतो आहे, सगळ्यांनी ते देखील नोट करू शकता तुम्ही. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. रेशो ऑफ एरिया ऑफ two triangles of two triangles. नाव आपल्याला या ठिकाणी रेशो घ्यायचा आहे, पण कुणाचा रेशो घ्यायचा आहे? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा पार्ट आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. सो फॉर दॅट पर्पज आपण या ठिकाणी दोन ट्रायंगल्स विचारात घेऊयात. सो ट्रायंगल्स विचारात घेत असताना मी या ठिकाणी एक ट्रायंगल घेतो आहे. सपोज दिस इज वन ऑफ द ट्रायंगल अँड वन मोर ट्रायंगल इज देअर. या पद्धतीने हे दोन ट्रायंगल्स आपण घेऊयात. ह्या दोन ट्रायंगलचे व्हर्टायसेस आपण या ठिकाणी डिसाईड करत आहोत. सपोज द फर्स्ट ट्रायंगल इज हॅविंग द व्हर्टायसेस ABC, whereas the another triangle whose vertices are PQR. These are the two triangles we are going to suppose. आता या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो आपल्याला मांडायचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ट्रायंगलचा एरियाचा रेशो जर आपल्याला मांडायचा असेल तर आपल्याला बेस आणि हाईट असे दोन कन्सेप्ट आपल्याला या ट्रायंगलमध्ये माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी पहिला ट्रायंगल ABC याचा एक हाईट ड्रॉ करतो आहे आणि PQR याची देखील एक हाईट ड्रॉ करतो आहे. सपोज दिज आर द परपेंडिक्युलर डिस्टन्सेस अँड ABCचा जी काय हाईट आहे ती AD कन्सिडर करूया आणि PQRची हाईट PS असं आपण सपोज करत आहोत. ठीक आहे. नाव आताच आपण बघितलं आहे आपलं जे आर्टिकल आहे, आर्टिकल इज अबाउट द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. तर या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो मी या ठिकाणी मांडतो आहे. तत्पूर्वी आपण या दोघांचाही एरिया या ठिकाणी मेन्शन करतो आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. दिस इज द वेल नोन फॉर्म्युला. आपण या ठिकाणी बेस आणि हाईट मांडूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज गिवन बाय 1/2 मल्टिप्लाइड बाय ABC. ट्रायंगल जर बघितला तर ABC या ट्रायंगलचा बेस हा कोणता असणार आहे? बेस विल बी BC आणि हाईट कोणती असणार आहे? हाईट विल बी AD. हे आपण दोघंही मेन्शन या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये करूयात. सो 1/2 मल्टिप्लाइड बाय बेस विल बी BC multiplied by height is AD. ठीक है. Now in a similar fashion, area of triangle PQR is again given by the formula 1/2 into base into height. Now the base over here in the second triangle is QR, whereas the height is PS. So we are going to mention those things in this formula. That is 1/2 multiplied by base is QR multiplied by height is PS. ठीक आहे. आता बेस आणि हाईट ह्या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी मेन्शन केलं आहे, पण आपल्याला दोन्ही एरियाचा रेशो या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि म्हणून या दोघांचा रेशो मला जर मांडायचा असेल तर मी या ठिकाणी या दोघांनाही डिवायडेशनमध्ये घेणार आहोत. म्हणजेच काय, हा पहिला ट्रायंगल ABCचा एरिया त्याला डिवायडेशनमध्ये घेतला, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, आणि त्याच पद्धतीनं दुसऱ्याही साईडला आपण डिवाइड करणार आहोत. मी ह्या डिवायडेशनमध्ये मांडल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं
की या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये हा 1/2 आणि 1/2 हा आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे या ठिकाणी येणारा रिझल्ट आपल्याला काय सांगतोय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, area of triangle ABC upon area of triangle PQR is given by base BC multiplied by height AD upon base QR multiplied by height PS. ठीक आहे, म्हणजे आपण आतापर्यंत ज्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू बेस मल्टिप्लाइड बाय हाईट, दॅट इज BC मल्टिप्लाइड बाय AD आणि छेदामध्ये आहे बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. जर मी पहिल्या ट्रायंगलचा हाईट आणि बेस, इफ वी सपोज हाईट ऑफ ट्रायंगल, हाईट अँड बेस असं करूया वाटल्यास, हाईट अँड बेस ऑफ ट्रायंगल ABC इज, हाईटला मी सपोज करतो आहे H1 आणि बेसला सपोज करतो आहे B1 अँड हाईट अँड बेस ऑफ अ ट्रायंगल PQR, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट आर, मी जर H2 अँड B2 सपोज करत असेल तर आपला हा फॉर्म्युला काय तयार होईल बघा. आता तुम्ही सहज या ठिकाणी मेन्शन करू शकतो आपण, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, that is area of triangle first upon area of triangle second is given by base into height, base B1 multiplied by H1 upon B2 base multiplied by H2. या पद्धतीने आपण या ठिकाणी फॉर्म्युल्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. हा फॉर्म्युला काय सांगतोय, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज नथिंग बट द रेशो ऑफ their product of corresponding base and height. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटच्या प्रॉडक्टच्या बरोबरीमध्ये असतो. ह्या रिझल्टपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहे आणि आपण याला मेन्शन करू शकतो. या ठिकाणी समोर एका रिझल्टच्या फॉर्ममध्ये आपण याला मांडूया. याच फॉर्म्युल्याला मी जर प्रॉपर्टी म्हणून जर लिहायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं म्हणता येऊ शकतं, हेन्स दिस इज, वी हॅड शोन दॅट the ratio of areas of two triangle, the ratio of areas of two triangles is equal to the ratio of the product of their bases and corresponding heights. एक महत्त्वाचा रिझल्ट आपण या ठिकाणी मेन्शन केला आहे. काय रिझल्ट सांगतोय बघा, हिअर वी हॅव द रिझल्ट, दॅट इज द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कशाच्या बरोबरीमध्ये असणारा, इज इक्वल विथ द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ द बेसेस अँड द करस्पॉन्डिंग हाईट्स. ठीक आहे, सो सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोवर आधारित जर प्रश्न आला तर आपल्याला हा रिझल्ट माहिती असणं आवश्यक आहे. आता यानंतर याच्याच पुढे कंटिन्युएशनमध्ये आपल्याला दोन कंडिशन्स या ठिकाणी बघायचे आहे. कंडिशन फर्स्ट काय सांगते बघा, कंडिशन फर्स्ट व्हॉट इज अवर फर्स्ट कंडिशन, सी. यालाच आपल्याला आणखी जनरलाइज करायचं आहे या फॉर्म्युल्याला, दॅट इफ हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल, इफ height of both triangle are equal, दोन ट्रायंगलची हाईट ही जर इक्वल असेल, दॅट मीन्स आत्ताचा हा जो फॉर्म्युला आहे वरती, यामध्ये
ही जी काही हाईट आपण कन्सिडर केलेली आहे, ही हाईट ही जर सेम असेल, दोन्ही ट्रँगलची हाईट जर सेम असेल, म्हणजे इथं H1 H2 जसं आपण घेतलं आहे तसं न घेता ही जर हाईट सेम असेल, तर हे दोन्ही हाईट्स एकमेकांना कॅन्सल आउट करू शकतात येणाऱ्या रिझल्टमध्ये. म्हणजेच तशा प्रकारच्या ट्रँगलच्या एरियाचा रेशो फक्त कशाच्या बरोबरीमध्ये असणार आहे, इज इक्वल विथ द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ठीक आहे, आणि म्हणून हेच आपल्याला पुढच्या यामध्ये मेन्शन करायचं आहे. सो सी, इफ height of both triangles are equal, then see, आता जो काही फॉर्म्युला होता, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, ह्या दोन ट्रायंगलची हाईट जर सेम असेल तर यांच्या करस्पॉन्डिंग यांचा एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग बेसच्या बरोबरीमध्ये असणार आहे, B1 अपॉन B2. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हाईट आपण सेम घेतली आहे, म्हणजे दोघांची हाईट जर मी H कन्सिडर केली असती तर ती H अपॉन H झाली असती आणि ती परिणामी सेम असल्यामुळे आपण ती कॅन्सल आउट करू शकलो असतो. म्हणजेच जे काही शिल्लक राहणारी टर्म आहे हे इक्वलमध्ये कोणाची असणार आहे, विथ द करस्पॉन्डिंग बेसेस, दॅट इज B1 अपॉन B2. So if the height of both triangle are equal, then we are having this result. आणि दुसरी कंडिशन अशी आहे की यामध्ये आपण हाईट इक्वल मांडली होती. कंडिशन सेकंड तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की कंडिशन दुसरी काय असेल, तर कंडिशन सेकंड, कंडिशन 2 कशाशी संबंधित असली पाहिजे. आताच्या केसमध्ये काय इक्वल होतं, हाईट इक्वल होती. आता काय घेऊया आपण, इफ बेस of both triangle are equal, दोन्ही ट्रायंगलचा बेस हा जर इक्वल असेल तर देन वी आर हॅव्हिंग द रिझल्ट दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. या केसमध्ये आता बेस इक्वल आहे, म्हणजे दोघांसाठी आपण B1 B2 न घेता आपण B आणि B असं जर सिम्बॉलिकल लिहिलं तर यांची हाईट तर डिफरंट आहे, H1 अपॉन H2 हे आपण मांडूयात. या ठिकाणी बेस इक्वल असल्यामुळे B आणि B कॅन्सल आउट करून आपण हा जो काही रिझल्ट आहे, हा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण मांडू शकतो, H1 अपॉन H2. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, इफ द बेसिस ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल देन द रेशो ऑफ देअर areas is equal with the ratio of their corresponding heights. त्यांची जी काही करस्पॉन्डिंग हाईट आहे त्याच्या बरोबरीमध्ये हा असला पाहिजे. ठीक आहे, बघा आपल्याला 3 रिझल्ट आपल्या समोर दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे. दोन ट्रायंगलच्या बेस आणि हाईटबद्दल कोणतीच माहिती नसेल तर फॉर्म्युला काय असणार, एरिया रेशो ऑफ देअर एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल विथ द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. जर त्यांची हाईट इक्वल असेल, जर हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग बेसच्या रेशोच्या बरोबरीमध्ये असला पाहिजे. आणि जर त्यांचा बेस इक्वल असेल तर त्यांच्या करस्पॉन्डिंग एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग हाईटच्या बरोबरीमध्ये असला पाहिजे. ठीक आहे, आता या रिझल्टसह आपल्याला पहिल्या एका एक्झाम्पलकडे या ठिकाणी जायचं आहे. पहिलं एक्झाम्पल आपल्याला या पुस्तकात दिलं आहे, त्या एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. आणि ते एक्झाम्पल आपल्याला एका प्रॅक्टिस सेटमध्ये दिलं गेलेलं आहे. त्या प्रॅक्टिस सेटनं आपण पुढच्या पार्टची सुरुवात या ठिकाणी करत आहोत. सो वी आर हॅव्हिंग द फर्स्ट प्रॅक्टिस सेट विच इज बेस्ड अपॉन दिस कन्सेप्ट दॅट वी हॅड स्टडीड अप टिल नाव. प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.1. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 1.1. या 1.1 मध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्या एक्झाम्पल आपण या ठिकाणी मांडूया. बेसिस ऑफ ट्रायंगल्स इज, फर्स्ट क्वेश्चन, पहिला क्वेश्चन मी या ठिकाणी मेन्शन करतोय. क्वेश्चन नंबर फर्स्ट, base of a triangle is 9 and height is
height is 5 full stop. त्यानंतर next base of another triangle, base of another triangle, base of another triangle is, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आपल्याला दिलेला आहे 10 and height is 6. Height is 6. Height is 6. Then find the ratio of area of two triangles. Find a ratio of area of two triangles. So this is very simple kind of example. अतिशय सोपं हे एक्झाम्पल आहे ज्यामध्ये आपल्याला असं सांगितलं गेलं आहे की वी हॅव टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगल्स आपल्याकडे आहे. पहिल्या ट्रायंगलचा बेस दिलेला आहे 9, हाईट दिलेली आहे 5. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस दिलेला आहे 10 आणि हाईट दिलेली आहे 6. यावरून आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. ठीक आहे. सो इन आन्सर वी विल सपोज फर्स्ट ऑफ ऑल काही व्हेरिएबल्सना आपण याला सपोजिशन करूया. लेट b1 is equal to 9 base comma h1 equal to 5 for first triangle. पहिल्या ट्रायंगलसाठी बेस आणि हाईट आपण सपोज केली आहे. अँड b2 is equal to 10 and h2 this is equal to 6 for second triangle. दोन्ही ट्रायंगलसाठी बेस आणि हाईट आपण या ठिकाणी सपोज केलेलं आहे. नाव आपल्याला आता या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढायचा आहे. हेन्स वी नो दॅट आत्ताच आपण एक प्रॉपर्टी बघितली आहे बाय रेशो ऑफ बाय प्रॉपर्टी ऑफ असं मेन्शन करूया आपण. बाय प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोच्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला हे असं लिहिता येऊ शकतं की एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज गिवन बाय पहिल्या ट्रायंगलचा बेस b1 मल्टिप्लाइड बाय पहिल्या ट्रायंगलची हाईट h1 अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा बेस b2 अपॉन दुसऱ्या ट्रायंगलची हाईट h2. या पद्धतीने आपल्याला मेन्शन करता येऊ शकतं. नाव वी हॅव टू रिप्लेस द व्हॅल्यूज आर गिवन. दॅट इज पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे 9 आणि हाईट आहे 5. इट इज बीन डिवायडेड बाय द बेस अँड हाईट ऑफ अनदर ट्रायंगल. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. या ठिकाणी हा जो 5 आहे 10ला भाग देऊ शकतो. 5 1 5, 5 2 10 आणि या ठिकाणी 6 आणि 9 यांना दोघांनाही भाग जाणारी संख्या आहे 3. 3 2 6, 3 3 9. सो व्हॉट रिमेन्स फायनली इज दॅट 3 × 1 3 आणि 2 आणि 2चा गुणाकार होणार आहे 4. आणि म्हणून आपल्याला फायनली रिझल्ट मिळतो आहे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल याचा रेशो कोणासोबत एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज गिवन बाय 3/4. हा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे आणि हे या पद्धतीने आपण याचा आन्सर लिहू शकतो. हे दोन्ही ट्रायंगल या पद्धतीचे होते की ज्यामध्ये आपल्याला दोन्हीही बेस आणि हाईट हे डिफरंट काइंडचे दिले होते. बेस आणि हाईट जर डिफरंट दिले असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो b1 h1 अपॉन b2 h2 असेल. हे सगळ्यांनी केअरफुली लक्षात घ्यायचं आहे आणि आपण याला या पद्धतीनं सोडवू शकतो. यानंतर आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जात आहोत. क्वेश्चन नंबर 2 याच प्रॅक्टिस सेटमधला तुमच्यासमोर दिसतो आहे. नाव सी व्हॉट वी हॅव गिवन इन दिस एक्झाम्पल. इन फिगर BC हा परपॅन्डिक्युलर आहे ABवर. तुम्हाला लक्षात येऊ शकतं हा AB आहे ज्यावर BC आपण परपॅन्डिक्युलर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर
AD, दिस इज अगेन अ परपॅन्डिक्युलर ऑन AB. ए बीवर दोन परपॅन्डिक्युलर्स आहेत, वन इज BC आणि अनदर इज AD. त्याचबरोबर आपल्याला असं सांगितलं आहे की BC इज 4, BCची हाईट 4 दिलेली आहे आणि वेअरॅज AD इज गिवन टू बी 8. AD किती दिलेला आहे? 8 या ठिकाणी दिलेला आहे. आणि यावरून आपल्याला काय काढायचं आहे? ह्या दोन्ही ट्रँगलच्या एरियाचा रेशो आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. ओके, नाव ह्या दोन्ही ट्रँगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट जर करायचा असेल तर आपल्याला या फिगरचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. या फिगरमध्ये काय दिलं ते एकदम आपण समजावून घेऊया, म्हणजे आपल्याला ते सोडवणं सोपं जाऊ शकेल. नाव सी, या ठिकाणी दोन ट्रँगल्स आहेत, ट्रँगल ABC आणि ट्रँगल ABC. हा वरचा एक ट्रँगल तुम्हाला लक्षात येईल, ABC मी ट्रेस करतो आहे, आणि दुसरा ट्रँगल देखील या ठिकाणी ट्रेस करताना तुम्हाला जाणवेल, ABD. ट्रेस करताना आपल्याला काय जाणवलं बरं, की एक साईड दोघांमध्ये कॉमन आहे, आणि कोणती ती? AB ही साईड कॉमन आहे. मग मी जर ह्या दोन्ही ट्रँगलचा हा AB जर बेस घेतला तर दीज आर द टू ट्रँगल्स हॅव्हिंग कॉमन बेस. ह्या दोघांचा बेस कसा आहे? कॉमन आहे. आणि म्हणून ह्या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो जर बेस कॉमन असेल तर कशाच्या बरोबरीत असला पाहिजे? करस्पॉन्डिंग हाईटच्या बरोबरीमध्ये असला पाहिजे. कसं लिहायचं ते आपण बघूया. सो एकदा जे काही दिलं आहे आन्सरमध्ये, फिगरमध्ये जे दिलं आहे ते आपण आन्सरमध्ये लिहायला सुरुवात करायचं आहे. विथ गिवन, व्हॉट वी हॅव गिवन इज दॅट BC इज परपॅन्डिक्युलर ऑन AB. जोपर्यंत आपल्याला उत्तर कसं सुरुवात करायचं हे सुचत नाही तोपर्यंत जे दिलं आहे त्यांना आपण स्टार्ट करायचे असेल, नेहमी लक्षात असू द्यात. त्यानंतर आपल्याला आणखी एक परपॅन्डिक्युलर दिलेला आहे, AD इज परपॅन्डिक्युलर ऑन AB. दिस इज गिवन टू अस. अँड दोन साइड्स मला दिलेल्या आहेत, पण यावरून आपल्याला असं लक्षात येतं आहे, हेन्स ट्रँगल ABC and a triangle ABD and triangle ABD are having common base, ह्या दोघांना बेस हा कॉमन आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे भाग लक्षात घेणं गरजेचं आहे की जो फॉर्म्युला आपण मेन्शन करू तो फॉर्म्युला कशा स्वरूपाचा असेल. आपण प्रॉपर्टी मेन्शन करूया. हेन्स एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ADB किंवा ABD कसंही घेतलं तरी चालेल, इज इक्वल विथ, यांचा बेस इक्वल आहे म्हणून यांचा एरियाचा रेशो ह्या करस्पॉन्डिंग हाईटच्या बरोबरीमध्ये असला पाहिजे. आता ABC याची हाईट ही किती असणार आहे? BCच्या बरोबरीमध्ये असणार, BC अपॉन, आणि दुसरा जो ट्रँगल या ठिकाणी खालच्या साईडला दिला आहे त्याची हाईट असणार आहे AD. BC आणि AD, आणि BC आणि AD आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. BC इज गिवन टू बी 4 whereas AD इज गिवन टू बी 8. आणि म्हणून फायनली हेन्स एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ADB कम्स आउट टू बी, इथं आपण भाग जर दिला 4 1 4, 4 2 8, म्हणजे आपल्याला आन्सर मिळतं आहे 1/2. आणि म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळत आहे की एरिया ऑफ सच अ टाईप ऑफ टू ट्रँगल्स आणि त्यांचा रेशो हा असणार आहे 1/2. Now we are having the next upcoming example, third, in front of you. In adjoining figure, segment PS, this is perpendicular on RQ. PS हा RQ वर परपेंडिक्युलर दिसतोय आपल्याला. त्यानंतर QT, this is perpendicular on PR, and we have given some values which are like this. काय काय व्हॅल्यूज दिलेल्या आहे? RQ is given to be 6. त्यानंतर PR हा देखील 6 मला दिला गेलेला आहे. अँड दिस टोटल PR
हा टोटल पी आर मला दिलेला आहे विच इज टू बी 12 आणि आपल्याला जो व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची ती व्हॅल्यू आहे दॅट इज QT हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता या ठिकाणी ह्या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट लक्षात घेण्यासारखा तो म्हणजेच काय की आपल्याला एक ट्रायंगल या ठिकाणी प्रकर्षानं वापरायचा आहे, तो मी या ठिकाणी ट्रेस आउट करतो आहे. बघा कोणता ट्रायंगल वापरायचा आहे विचारात घ्यायचा आहे, PRQ. हा ट्रायंगल असा आहे की या ट्रायंगलसाठी आपल्याला एरियाचा फॉर्म्युला 2 वेगवेगळ्या पद्धतीने वापरायचा आहे. ठीक आहे, कसं ते बघा. सो सी व्हॉट विल हॅपन फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, सगळे इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी ग्राह्य धरूया. एरिया ऑफ ट्रायंगल आताच मी ट्रेस केलेला कोणता आहे, PRQ हा ट्रायंगल. आता PRQ या ट्रायंगलचा एरिया जर मांडायचा असेल तर मला फॉर्म्युला काय माहिती आहे, एरिया इंटू बेस इंटू हाईट. आता पहिले जर मी या ट्रायंगलचा बेस जर मी सपोज RQ मानला, बेस काय मानला RQ, तर याची हाईट मला P पासून मोजावी लागेल आणि ती काय भरू शकते, PS. म्हणजे फॉर्म्युला काय होणार, बेस RQ मल्टिप्लाइड बाय PS. इज इट क्लिअर नाव. आता परत एकदा मी याच ठिकाणी दुसरा एक कन्सेप्ट दुसऱ्या आस्पेक्टनं मी या ठिकाणी मांडणी करतोय. परत एकदा मला एरियाच लिहायचा आहे ह्याच ट्रायंगलचा. एरिया ऑफ ट्रायंगल अगेन वी आर हॅव्हिंग द सेम ट्रायंगल PRQ. फॉर्म्युला देखील तोच असणार आहे 1/2 मल्टिप्लाइड बाय बेस. आता मात्र बेस या ठिकाणी थोडासा मी चेंज करतोय. बेस मला या ठिकाणी ग्राह्य धरायचा आहे. इफ आय सपोज बेस PR, जर मी बेस PR घेतला तर याची हाईट मला Q पासून मोजावी लागेल आणि इट विल बी इक्वल विथ QT. ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी येणारा जो काही बेस असणार आहे तो बेस आपण आत्ता ग्राह्य धरल्याप्रमाणे होणार आहे PR मल्टिप्लाइड बाय हाईट या ठिकाणी असणार आहे QT. ट्रायंगल एकच आहे पण 2 वेगवेगळ्या डिफरंट पद्धतीने आपण या ठिकाणी याचा बेस आणि हाईट विचारात घेतली. आता आपल्याला असं लक्षात येतं या ठिकाणी की दोन्ही साईड बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PRQ हा सेम आहे, तर मला ह्या दुसऱ्या उरलेल्या 2 साईड्स मी इक्वेट करू शकतो. दिस इम्प्लाइज दॅट, याचा अर्थ असा होतो 1/2 मल्टिप्लाइड बाय RQ मल्टिप्लाइड बाय PS. दिस इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय PR मल्टिप्लाइड बाय QT. ठीक आहे, सो बोथ साईडला असणारं जे की कॉमन टर्म आहे 1/2 आपण कॅन्सल आउट करू शकतो आणि म्हणून आता जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते मी या ठिकाणी लिहितोय RQ मल्टिप्लाइड बाय PS. दिस इज इक्वल विथ PR मल्टिप्लाइड बाय QT. ठीक आहे, आपल्याकडे 3 व्हॅल्यूज यापैकी त्या मी रिप्लेस करतोय. एक्झाम्पल स्टार्ट करतानाच आपण लिहिल्या होत्या. RQ याची व्हॅल्यू दिलेली आहे 6, मी मेन्शन करतोय 6 मल्टिप्लाइड बाय PS हा देखील 6 दिलेला आहे. PR मात्र दिला गेला होता 12 आणि अननोन टर्म आहे QT जी आपण या ठिकाणी काढणार आहोत. 6 × 6 विल गिव्ज अस 36 इक्वल टू 12 मल्टिप्लाइड बाय QT. फायनली हा 12 जर मी डिवायडेशनमध्ये ट्रान्सफर करत असेल तर मला QT ची व्हॅल्यू मिळू शकते. QT इज इक्वल विथ 36/12. सो फायनली it is comes out to be 12 into 3 36. So we are having the answer, that is the required thing QT is equal to 3 unit. So this is how we can have the 3 examples in this video which are based upon the property that we had seen, that is the ratio of areas of 2 triangles. या प्रॅक्टिस सेटमध्ये आणखी 2 एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 4 and 5. सगळ्यांना एक होमवर्क असणार आहे जो तुम्ही येत्या 2 दिवसामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. होमवर्कमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 यामधील एक्झाम्पल नंबर 4 and 5 1, 2, 3 तर मी या ठिकाणी घेतलेत. हे 2 एक्झाम्पल्स तुमच्या वहीमध्ये लिहायचे. इनफॅक्ट आतापर्यंत जे काही शिकवलं ते देखील वहीमध्ये लिहायचे आणि हे 2 एक्झाम्पल्स सोडवून मला पर्सनल
व्हिडिओवर टाकायचं आहे. आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही पार्टकडे जाऊयात. टिल देन गुड बाय.